लाडकी बहिणींना लाडक्याच्या पुन्हा आनंदाची बातमी तुम्हाला आलेली आहे। खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे। पुन्हा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। लाडक्याच्या ज्या ताईंना काल हप्ता भेटला नव्हता त्या ताईंना आज पैसे वाटपाला पुन्हा सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल किती वितरण झाले सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या या चॅनलवर तुम्हाला मी माहिती देत आहे। लाडक्याच्या काल ज्या ताईंना पैसे भेटले नसतील त्यांनी काळजी करायची नाही। तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं वितरण किती दिवस चालणार आहे त्याची पण बातमी समोर आली, ती पण तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर पुढचा हप्ता कधी भेटणार आहे, जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे त्याच्याबद्दल पण चर्चा या व्हिडिओमध्ये लाडक्या ताईंनो करणार आहोत। तर लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या ताईला गुड न्यूज भेटली आहे, काल कोणत्या ताईला आनंदाची बातमी भेटली, पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला किती वाजता काल पैसे जमा झाले ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि आज कोणत्या ताईला पैसे अकाउंटला आले आहेत का, कारण की आज पुन्हा हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। लाडक्या ताईंनो सगळ्या गोष्टी डिटेल स्वरूपात सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या या चॅनलवर दिले जातात। बघा लाडक्या ताईंनो हे वितरणाचं या ठिकाणी काल किती वितरण झाले बघा, अजून कुठेच तुम्हाला भेटणार नाही। सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर हे टाकत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि ज्या ताईंना हप्ता भेटला नाहीये, 12वा हप्ता भेटला नसेल, 11वा हप्ता भेटला नसेल किंवा पहिले कोणते हप्ते भेटले नसतील कमेंट बॉक्समध्ये नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला हप्ता कोणता भेटला नाही तो कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे। लाडक्या ताईंनो सगळ्यांना मी मदत करणार आहे, सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे, काळजी करू नका। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। वेळ न घालवता सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। काल कोणत्या कोणत्या ताईला किती पैसे भेटलेत आणि आज किती पैसे भेटणार ते पण आपण बघणार आहोत। चला या ठिकाणी बघा 5 जुलैला काल वितरण सुरू झालं होतं आणि आज आहे आषाढी एकादशी, आज 6 जुलै आहे। तुम्हाला सगळ्याला माहिती आनंदाची बातमी आलेली आहे आणि तुम्हाला मी मागच्या महिन्यापासून सांगत होतो बघा 28 तारखेपासून 28 जून पासून की 6 जुलैच्या अगोदर तुम्हाला गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार। भेटली का नाही गुड न्यूज लाडक्या ताईंनो? आता सर्वांना विश्वास पटला आहे का? आपल्या चॅनलवर एकदम सही एकदम बरोबर माहिती दिली जाते, हे तुम्हाला आता पटलं असेल लाडक्या ताईंनो, कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं 6 जुलैच्या अगोदर तुम्हाला गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार, 100% भेटणार, हे तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं आणि सगळ्याला आता गुड न्यूज भेटली। आता आनंद झाला की एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे। चला तर आणि लाडक्या ताईंनो अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, काळजी करू नका। ज्या लाडक्या ताई टेन्शन मध्ये ते बसल्यात की पुण्याला सर का पैसे आले नाही, सर नाशिकला पैसे का नाही आले, सर या ठिकाणी कोल्हापूरला पैसे का नाही आले, सर या ठिकाणी नागपूरला पैसे का नाही आले, लाडक्या ताईंनो काळजी करू नका, त्यांना पण आज वितरण होणार आहे। आज या ठिकाणी त्यांना पण गुड न्यूज भेटणार आहे। बऱ्याच ताई म्हणतील आषाढी एकादशी असते सर, रविवार आहे, सुट्टी आहे, पैसे भेटतील का नाही? भेटतात लाडक्या ताईंनो। मागचे तुम्ही जवळजवळ 9 ते 10 जर हप्ते बघितले तर व्यवस्थित रविवारी पण वाटप झालेलं आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका, रविवारी पण वाटप चालतं। जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की बाबा रविवारी सुट्टी असते, रविवारी हप्ता वाटप भेटत नाही, तर त्या ताईंना त्या दादांना असं लांबूनच नमस्कार करायचं, सांगायचं बाबा मागे आम्हाला रविवारी भेटलेलं आहे, 26 जानेवारीला पण भेटलेलं, त्याच्यामुळे अशा चुकीच्या बातम्या कोणी सांगू नका, फेक गोष्टीवर कोणी विश्वास ठेवू नका। रविवारी पण हप्ता वाटप होतो, त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाहीये। चला आता बघा 5 जुलैला काल वितरण सुरू झालं होतं, काल 12वा हप्ता या ठिकाणी वाटप सुरू झाला होता, तर सकाळी 11 वाजता या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली। बघा म्हणजे 11च्या थोडं अगोदरच झालं, म्हणजे 10:30-11च्या सुमारास या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली, गुड न्यूज भेटायला सुरुवात झाली त्या बऱ्याच ताईंना। त्याच्यानंतर बघा 1,500 रुपये किती ताईंना जमा झाले बघा, 1,500 रुपये किती ताईंना जमा झाले, जवळजवळ ते 83 लाख पेक्षा जास्त महिलांना। हा जो 11चा टप्पा आहे, 11चा टप्पा म्हणजे आपण म्हणू शकतो 11 ते दुपारी 2-3 वाजेपर्यंत या 2-3-4-5 घंट्यामध्ये काय झालेले जवळजवळ 83 लाख पेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी काल हप्ता भेटला होता, की एकदम महत्वाची या ठिकाणी टप्पा होता। या बऱ्याच ताईंना या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये किंवा पहिला आपण म्हणतो त्याला वितरणाचा पहिला जो सकाळचा टप्पा आहे त्याच्यामध्ये पैसे भेटले होते। त्याच्यानंतर बघा 500 रुपये किती ताईंना जमा झाले, म्हणत असेल की सर हे 500 रुपये काय एक्स्ट्रा भेटले होते का, तर नाही लाडक्या ताईंनो बघा, ज्या शेतकरी ताई आहेत ज्यांना नमो किसान योजनेमधून किंवा PM किसान योजना असेल किंवा त्यांच्या इतर योजनेमधून ज्यांना 1,000 रुपये भेटतात त्या ताईंना 500 रुपये भेटले होते। तर अशा ताई बघा 2,39,000 पेक्षा जास्त महिलांना या हप्त्या 500 रुपयाचं वितरण झालेलं आहे। म्हणजे हा कधीचा टप्पा आहे, सकाळचा टप्पा आहे। बघा याच्यामध्ये थोडेफार मागे पुढे होऊ शकतं, पण या ठिकाणी काल या ठिकाणी एवढं वितरण झालेलं आहे। याच्यामध्ये अजून अपडेट यायचे बाकी आहेत, पण हे तुम्हाला जे पुढचे अपडेट आले मी तुम्हाला ते अपडेट सांगत आहे। त्याच्यानंतर बघा हे 500 रुपये 1,000 रुपये या एक गोष्ट मला लाडक्या ताईंना सांगा, तुम्हाला सकाळच्या टप्प्यात किती ताईला पैसे आले, म्हणजे 11 ते दुपारच्या 3 पर्यंत 2-3 वाजेपर्यंत कोणत्या ताईला पैसे आले, एकदा नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला किती वाजता पैसे आले काल एकदा कमेंट
बॉक्समध्ये सांगायचं. त्याच्यामुळे बघा तुम्ही म्हणताल की सर कमेंट बॉक्समध्ये का सांगायचंय, कारण तुमच्यामुळे इतर ताईंना फायदा होणार आहे. कारण की बऱ्याच ताई अशा आहेत, पुण्यामधल्या ताई असतील किंवा नाशिक वगैरे असतील, ठाणे असतील, त्या ताई अजून म्हणत आहेत, मुंबईचे ताई आहेत काही, ते म्हणतात की सर आम्हाला अजून पैसे आले नाही. तर त्या ताईंना आपल्याला सांगायचं आहे की बाबा बाकीच्या विभागामध्ये बघा, पुणे वगैरे जिल्हा जो मोठा जिल्हा आहे त्यांना काय होतं माहिती का, हळूहळू पैसे येतात. कारण की या ठिकाणी अर्जांची संख्या जास्त आहे. असं नाही की बाबा पुण्याच्या ताईला कुणाला पैसे आले नाही, असं नाही. सगळ्याला पैसे येतील, हळूहळू येतील. मागच्या वेळेस पण बघा, मागच्या टप्प्यामध्ये पण पुणे जिल्ह्याला दुसऱ्या दिवशी जास्त करून पैसे आले होते. त्याच्यामुळे हळूहळू सगळ्याला पैसे येतील, काळजी करू नका. त्याच्यामुळे तुमचं नाव, जिल्हा आणि किती वाजता पैसे आले एकदा कमेंट बॉक्समध्ये प्लीज सर्वांनी हात जोडून विनंती सगळ्यांना कृपया करून सांगायचं आहे. बघा 2,49,000 महिलांना सकाळच्या टप्प्यात पैसे भेटले होते. आणि संध्याकाळी म्हणजे किंवा दुपारचा आपण वेळ म्हणू शकतो, संध्याकाळचा टप्पा ज्याला म्हणू शकतो, 4 वाजताच्या नंतर संध्याकाळचा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये जवळजवळ बघा 1,500 रुपये जमा होण्याची संख्या बघा 38 लाख महिलांना भेटलं होतं. म्हणजे कालच्या संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पण चांगलं जोरात वितरण सुरू होतं. 38 लाख पेक्षा जास्त ताईंना या ठिकाणी काल पैसे भेटले होते. त्याच्यानंतर 500 रुपये किती ताईंना जमा झाले बघा, 2,15,000 पेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी काय झालेले आहेत, 500 रुपये असे जमा झालेले आहेत. बघा हे वितरण सर्वात अगोदर सर्वात फास्ट रूपात आपल्या या ट्रिक्स गुरु चॅनलवर मी टाकत आहे. बघा अजून तुम्हाला हे वितरण कुठं भेटणार नाहीये, त्याच्यामुळे सर्वात अगोदर सर्वात फास्ट बघा आपण ज्या गोष्टी होतात त्याच्या अगोदरच गोष्टी सांगत असतो. त्याच्यामुळे लाडक्या ताईंचा आपल्या चॅनलवर खूप आता विश्वास बसलेला आहे. खूप साऱ्या ताईंचे कमेंट्स येत आहेत की सर तुम्ही खरंच खूप छान स्वरूपात माहिती देतात. त्याच्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानतो लाडक्या ताईंनो. बघा अजून एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या की आपण या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, तुमच्यासाठी प्रामाणिकपणे लढायचा प्रयत्न करत आहोत, तुमच्यासाठी प्रामाणिकपणे माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो असंच तुमचं प्रेम सदा या चॅनलवर राहून द्या, माझ्यावर राहून द्या, कारण मी लाडकाचा तुमच्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी करत आहे. चला आता बघा या ठिकाणी भविष्यात पुन्हा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली. आता बऱ्याच टाइम असेल कालचं वितरण सर समजलं, काल आम्हाला पैसे आले नाहीत, मग त्या ताईंचं काय होणार आहे, तर काळजी करू नका लाडके ताईंनो, त्यांना पण सांगणार आहे. बघा तर किती महिलांना 12वा हप्ता मिळाला हे तुम्हाला मी आताच सांगितलेलं आहे. काल 5 जुलैला किती महिलांना भेटलं तुम्हाला आता सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आज किती महिलांना मिळणार आहे याची अपडेट तुम्हाला मी संध्याकाळी सांगेन, कारण की आता हप्ता तर सुरू झालाय, हप्ता वाटपाला या ठिकाणी जमा व्हायला हळूहळू सुरू झालाय. आज कोणत्या कोणत्या ताईला पैसे जमा होत आहेत एकदा कमेंट बॉक्समध्ये कृपया करून सर्वांनी सांगायचंय की सर आज आम्हाला हप्ता जमा झालेला आहे, किंवा हप्ता आम्हाला आल्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा आला नसेल तरी पण कमेंट बॉक्समध्ये नाव जिल्हा सांगायचं आहे की सर आम्हाला अजून पण पैसे आले नाहीत. मी त्याच्यावर तुम्हाला सांगेल की तुम्हाला का पैसे येत नाहीत किंवा कधी येतील हे पण तुम्हाला सांगून देईल. काळजी करायची गरज नाही. त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे, तर बघा याचं सगळ्यात भारी उत्तर, आता तुम्ही म्हणत असाल की सर आमच्या जिल्ह्यात अजून आलं नाही, सगळ्यात एक गोष्ट सांगतो, 36च्या 36 जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे. ज्यावेळेस डीबीटी चालू होतं, लक्षात घ्या सोप्या भाषेत सांगतोय, ज्यावेळेस डीबीटी किंवा योजनेचे पैसे यायला सुरुवात होतात सर्व जिल्ह्यामध्ये सुरुवात होते. फक्त काय होतं, काही ताईंना मागे पुढे होऊ शकतं, पण याचा अर्थ असा नाही की बाबा त्या एका जिल्ह्यामध्ये वाटप अजून झालं नाही, असं होत नाही. जोपर्यंत सर्व जिल्ह्यांच्या याद्या पुढे येत नाहीत, जोपर्यंत सर्व याद्या पुढे आल्यानंतर डीबीटी होत नाही, तोपर्यंत प्रोसेस होत नाही. त्याच्यामुळे सर्व जिल्ह्यामधल्या ताईला पैसे भेटलेले आहेत. फक्त या ठिकाणी काही महिलांना उशिरा पडतात. असं नाही की बाबा सर्वांना एकदा सोडली की सर्वांना लगेच 9 वाजता पडतात, लगेच 10ला पडतात, असं होत नाही. त्याला हळूहळू टप्प्यानुसार पडत असतात, कारण की प्रत्येक लाडके ताईंचे अकाउंट वेगवेगळ्या बँकेमध्ये असतात, वेगवेगळ्या बँकेची वेगवेगळी प्रोसेस असते, किंवा त्या जिल्ह्याची वेगवेगळी लिस्ट असते, त्या लिस्टनुसार ते पैसे पडत असतात. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. आता राहिला प्रश्न जुलैच्या हप्त्याबद्दल, तर कोणत्या त्याला वाटतंय की आता जुलैचा हप्ता लवकरात लवकर भेटावा, एकदा कमेंट बॉक्समध्ये पट सर्वांनी सांगायचं आहे. आणि आनंदी राहा, खुश राहा. तुम्हाला आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आपल्याला सगळ्यांना गुड न्यूज भेटली आषाढी एकादशीच्या अगोदरच, त्याच्याबद्दल पण सगळ्यांचे मी शुभेच्छा, सगळ्याला शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो सगळ्यांचं. इथेच थांबतो. जर माहिती आवडत असेल तर लाईक केल्याशिवाय कुणी जायचं नाही. खूप छान माहिती दिली, लाईक करा सर्वांनी, लाईक केल्याशिवाय जायचं नाही. या दादाचा हा हक्क आहे, आज लाईक केल्याशिवाय कुणी जायचं नाही. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.